नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रियंका मनापासून स्वागत करते. आपल्या सगळ्यांवर श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी राहू दे. आपल्या सगळ्यांची इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे, अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या व्हिडिओला मी सुरुवात करते. आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येकाच्या घरी घटस्थापना झालेली आहे आणि तो प्रत्येक व्यक्ती काही ना काही आपापल्या पद्धतीने आपण आपल्या आई जगदंबा माताची उपासना करत आहे, सेवा करत आहे. तर याच उपासना, याच सेवेमधील सगळ्यात मोठी सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचं पाठाचं वाचन करणं. दुर्गा सप्तशतीचं पाठ आपण कसे करावे, साधी आणि अगदी सोपी पद्धत मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला मग आपण व्हिडिओला करूया सुरुवात. दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन केल्याने आपल्याला काय बरं त्याची आपल्याला फळं मिळतात आणि का आपण ते वाचावं? तर बघा, प्रत्येक घरामध्ये काही ना काही वादविवाद असतात, चिंता असतात, क्लेश असतात, काही दुःख असतं. तर या वाचन केल्याने आपल्याला त्याच्यातून बाहेर पडण्यास ही मदत होते. तसेच एखाद्या टायमामध्ये आपल्या मालकीच्या मालमत्तेवर जर कोणी एखादा कब्जा असेल किंवा ताबा मिळवला असेल आपल्या मालमत्तेवर, संपत्तीवर आणि आपल्या हितांचं, आपल्या शत्रूंपासून आपल्याला रक्षण करण्यासाठी सुद्धा आपण एखादा संकल्प धरून जर या दुर्गा सप्तशतीचं पाठाचं आपण वाचन केलं तर नक्कीच त्याच्यातून आपल्याला मार्ग मिळतो. वादविवाद असतील, काही कोर्ट कचेरीची काही कामं असतील, त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर पाठ केले तरी सुद्धा आपल्याला यश मिळतं, धन मिळतं, ऐश्वर्य, संपदा मिळते. तसेच आपल्याला ज्यांना एखादं लग्न जमत नाहीये, सुलक्षण पत्नी पाहिजे, सुंदर अशी पत्नी पाहिजे, समजदार अशी पत्नी पाहिजे, चांगला योग जुळून आला पाहिजे, तर संकल्प धरून जर आपण दुर्गा सप्तशतीचं पाठ केलं तर नक्कीच आपल्याला सुलक्षणी पत्नी प्राप्त होते. सर्व दुःखांचं दूर होतं. सैनिकांचं सुद्धा रक्षण होतं, कारण ज्या वेळेस आपण बॉर्डरवर सैनिक अहोरात्र काम करत असतात आणि जर आपण आपल्या भारतीय सैनिकांसाठी जर संकल्प धरून दुर्गा सप्तशतीचा आपण पाठ केले तर ती ऊर्जा त्या भारतीय सैनिकांना लागते आणि त्यांचं सुद्धा हे रक्षण होतं. कोणती अशक्य अशी गोष्ट नाहीये की जी दुर्गा सप्तशतीच्या पाठाने ती पूर्ण होत नाहीये. सगळ्या इच्छे, सगळ्यांचं दुःखाचं निवारण जे होतं ते म्हणजे दुर्गा सप्तशतीच्या पाठाने होतं. म्हणून आपण प्रत्येकाने या नवरात्रीमध्ये ज्यांनी आतापर्यंत दुर्गा सप्तशतीचे पाठ केले नसतील त्यांनी नक्कीच दुर्गा सप्तशतीच्या पाठाला आपण सुरुवात ही नेहमी आपण केली पाहिजे. आपण कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकतात. पहिल्या दिवसापासून ज्यांनी अजून केली नाहीये त्यांनी नक्कीच पुढील दिवसांमध्ये सुद्धा वाचन केलं तरीही चालेल. आपण 1 पाठ करू शकतात, 3 पाठ करू शकतात, 7 करू शकतात, 9 करू शकतात, 14 करू शकतात. आपल्याला जशी इच्छा आहे आपण त्या पद्धतीने पाठ आपण हे करू शकतात. तर आता हे पाठ ज्यावेळेस आपण करतो तर कोणती अशी साधी आणि सोपी पद्धत आहे की जेणेकरून आपल्याला पाठांचं हे साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला वाचन होईल. तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये प्राकृत भाषेमध्ये सुंदर असा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आहे, जो आपण कोणीही तो सहजरित्या तो वाचू शकेल. प्रत्येकाने तो ग्रंथ आणा आणि त्याची विधिवत त्याची पूजा करून मग आपण त्या पाठाला आपण सुरुवात करू. रोज आपण जर 1 पाठ जर केला तर या 9 दिवसामध्ये आपले 9 पाठ होतात. 14 पाठ जर करायचे असतील तर आपण नक्कीच पहिले 5 दिवस आपण 2-2 वाचू शकतो. 2 वेळा आपण या पूर्ण ग्रंथाचं म्हणजे 1 ते 13 ग्रंथ 13 अध्याय रोज आपल्याला याचं हे वाचन करायचं आहे. म्हणजे पूर्ण ग्रंथ दुर्गा सप्तशतीचा आपल्याला रोज 2 वेळा त्याचं पाठ आपल्याला करायचं आहे. म्हणजे आपले रोजचे 2 पाठ केल्याने 5 दिवसामध्ये 10 होतात आणि पुढचे 4 दिवस आपण 1-1 वेळा केल्याने आपले 14 पाठ पूर्ण होतात. नवचंडी केल्याचं हे आपल्या घराला हे फळ मिळतं. आपल्या वास्तूला सुद्धा ते अत्यंत शुभ असतं. तर म्हणूनच ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच या नवरात्रीमध्ये जितक्याही वेळा आपल्याला जमल त्यावेळेस आपल्याला दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं आपण वाचन हे केलं पाहिजे. तर बघा आता याच ग्रंथामध्ये एकूण हे 13 अध्याय आहे. तर या 13 अध्यायामध्ये वेगवेगळे छान प्रकारे देवींचं वर्णन केलेलं आहे. ती युद्धामध्ये प्रत्येक तिने कशा प्रकारे हे युद्ध केलेली आहे, काय आहे, या सगळ्या दैत्यांची ती माहिती कहाणी स्वरूपामध्ये ह्याच्यामध्ये छानपैकी नमूद करण्यात आलं आहे. मनापासून जर आपण
हा ग्रंथ वाचन केला तर आपल्याला देवीचं महात्म्य, देवीने कशा प्रकारे आपले पराक्रम केलेले आहे आणि आपल्या भूमिमातेचं तिने रक्षण केलेलं आहे, असं वर्णन खूप सुंदर असं या दुर्गा सप्तशतीच्या या ग्रंथामध्ये आहे. तसेच ही सेवा सुरू करायची असेल तर बघा, आता इथं कुलदेवतेची सेवा आहे. तिथून आपल्याला सुरुवात ही करायची आहे. कुलदेवतेची सेवेपासून आपल्याला वाचायला हे घ्यायचं आहे आणि नंतरनं शेवटी म्हणजे क्षमा प्रार्थना पर्यंत आपल्याला पूर्णपैकी सगळं पुस्तक, पूर्ण ग्रंथ तो आपल्याला वाचन करायचा आहे. म्हणजे तो एक पाठ हा पूर्ण होतो. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच या नवरात्रीत करा. तर याच ग्रंथामध्ये दिलेल्याप्रमाणे आपण मंगळवार, शुक्रवारी सुद्धा या आई जगदंबा माताची आपण या ग्रंथाची आपण सेवा ही करू शकतो. आपण पाठ हे वाचन हे करू शकतो. तर इथे श्री दुर्गा सप्तशती आहे, तिथून आपल्याला सुरुवात ही करायची आहे. प्रार्थना आहे, तिथे आपल्याला हे म्हणायचं आहे आणि इथून मग आपल्या पाठाला सुरुवात होते. खूप छान पद्धतीने सगळ्यांना समजेल, वाचता येईल अशा स्वरूपामध्ये दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आहे. सगळ्यांनी आवर्जून या ग्रंथाचं पाठ करा, वाचन करा, नवार्णव मंत्राचा जप करा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा. याच्या नवार्णव मंत्र जप केल्याने, स्वामी समर्थ महाराजांचा जप केल्याने, आपल्या कुलदेवीच्या मंत्राने जप केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. आपल्या घरामध्ये सतत आई जगदंबाचा वास राहतो. नवरात्रीमध्ये पाठ केल्याने आपल्या घरालाच काय, पण आपल्या शरीराभोवती सुद्धा देवीचं संरक्षण कवच तयार होतं. एखादा संकल्प करा, कोणती इच्छा आहे का आपली, कोणती समस्या आहे का का आपली, एखाद्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती आहे का आपलं, की त्याच्यासाठी तुम्ही सेवा करा. बघा कसा आपल्याला फरक पडतो. आई जगदंबा माता कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येते आणि आपली मदत ती आवर्जून करते. हा जो ग्रंथ आहे दुर्गा सप्तशतीचा तो इतका महत्व काय तर बघा, जसं गुरुचरित्र आहे, नवनाथ भक्तिसार आहे, भागवत आहे, ज्ञानेश्वरी आहे, त्याचप्रमाणे श्री दुर्गा सप्तशती सुद्धा खूप मोठा आणि महान असा हा ग्रंथ आहे. 700 श्लोकांनी युक्त आहे. मार्कंडेय ऋषींनी हा ग्रंथ हा लिहिलेला आहे. मार्कंडेय ऋषींना आयुष्य अल्प होतं. ते 16च वर्ष जगणार होते. पण त्यांनी जेव्हा शिवाची आराधना केली आणि ज्यावेळेस त्यांचं 16 वय पूर्ण झालं, यम त्यांना घ्यायला आले, त्यावेळेस मात्र त्यांनी शिवाला आराधना करत असताना तिथे शिव प्रकट झाले आणि त्यांनी यमाला सांगितलं, की हे पृथ्वीवरचे याचे 16 वर्ष नाहीये, तर माझे 16 वर्ष हा जगणार आहे. कारण त्यांनी तेवढी आराधना, सेवा केली होती. त्यावेळी यमसुद्धा निघून गेले. त्यावेळेस शिवानीच सांगितलं होतं, महादेवानीच सांगितलं, की "तू आई जगदंबा मातेची उपासना कर, सेवा कर." त्यावेळेस ब्रह्माने सुद्धा मार्कंडेय ऋषींना आई जगदंबा माताविषयी तिने कशाप्रकारे आपलं कर्तृत्व गाजवलं आहे, आपल्या कशाप्रकारे युद्ध केलेले आहे, तिने त्यांचं संपूर्ण वर्णन हे त्यांनी मार्कंडेय ऋषींना सांगितलं आणि त्यांनी एका ग्रंथामध्ये ते नमूद केलं. तोच ग्रंथ म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथ. ज्यावेळेस ही गोष्ट पार्वतीला समजली, त्यावेळेस त्या खूप उत्सुक झाल्या, की तो ग्रंथ काय लिहिला आहे त्याच्यामध्ये वाचायला. ज्यावेळेस मार्कंडेय ऋषी हे जेव्हा पर्वतावर गेले, त्यावेळेस त्यांनी पार्वतीला हे जे सुनावलं कथा, त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं, पार्वती मातेने हा आशीर्वाद दिला, हा वर दिला, जो कोणी दुर्गा सप्तशती हा ग्रंथ मनापासून वाचल, त्याची आराधना करल, सेवा करल, त्यांच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करल, त्या घरामध्ये मी अदृश्य स्वरूपामध्ये वास करल. तर म्हणूनच आपण सगळ्यांनी मनापासून आई जगदंबा माताचं स्मरण करावं, दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा, अर्कला स्तोत्र, कीलक स्तोत्र याचं वाचन करावं, देवी कवच आपण वाचावं. देवी कवचामध्ये आपल्या प्रत्येक शरीराचं संरक्षण कोणकोणत्या देव्या करतात याचं वर्णन खूप सुंदर असं केलेलं आहे. अहो भाग्य आपलं, आपल्या प्रत्येक अवयवांमध्ये आई जगदंबा माता वास करत आहे. म्हणून आपण देवी कवच हे वाचलं पाहिजे. तसेच मूर्ती रहस्य आहे, वैकृतिक रहस्य आहे, प्राकृतिक रहस्य आहे. प्रत्येक रहस्याचं विशेष असं महत्त्व आहे. त्याचं वाचन आपल्या मुखामध्ये झालं तर आपलं शरीर, मन, आत्मा हा पवित्र होतो. थोडंसं नेहमी हा पाठ वाचन करत असताना आपण थोडंसं मोठ्याने वाचावं. हा मनामध्ये हा पाठ कधीही वाचू नये. तसेच आपण ज्यावेळेस हा पाठ वाचतो तर थोड्याफार आवाजात जर मोठ्याने वाचलं तर आजूबाजूच्या भिंतींना हा आवाज ऐकू जातो. ती वास्तू ही पवित्र होती आणि त्या वास्तूमध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा ही तयार होती. म्हणून ज्यावेळेस आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो, त्यावेळेस आपण उंबरठ्याला नेहमी हळदीचं लेपन करावं. तसेच घरामध्ये छोटासा भीमसेनी कापूर आपण जाळावा.
तिथं आपण पूजा करावी त्या ग्रंथाची, हळद-कुंकू व्हावं, आदराने, मान-सन्मानाने त्या दुर्गा सप्तशतीच्या पाठाला आपण सुरुवात करावी. असा सुंदर असा हा पाठ आहे. साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हा वाचू शकतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज पूर्ण हा ग्रंथ वाचा. पूर्ण एक पुस्तक पूर्ण वाचन केलं तेव्हा तो एक पाठ होतो. 9 दिवसामध्ये नाही तुम्हाला 14 जमले, नाही 9 जमले, तुम्ही एक पुस्तक म्हणजे एक पाठ केला तरीही चालतो. आपली इच्छा आहे की आपल्याला कशा पद्धतीने त्याचं वाचन करायचं आहे. ज्यांना काहीच करणं शक्य नाही त्यांनी रामरक्षा म्हणा, कीलक स्तोत्र म्हणा, अर्कला स्तोत्र म्हणा, देवीची क्षमा प्रार्थना करा. तर अशा सोप्या पद्धतीने आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण करू शकतो. धन्यवाद.